हॅलो ऑल, वेलकम बॅक. सो आज पार्ट 2मध्ये आपण पिल्लूचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. सो टुडे इज मंडे 15 डिसेंबर. वी आर सेलिब्रेटिंग हिज बर्थडे. आपण विलामध्ये छान सकाळी उठून सगळं आवरलं वगैरे आणि डेकोरेशन केलं. रात्री आम्ही हाफ डेकोरेशन करून ठेवलं होतं आणि बाकीचं डेकोरेशन सकाळी केलं. छान रेडी वगैरे झालो आहे. हा त्याचा आवडता रिक्षावाला केक जो माझ्या बहिणीने मुंबईवरून बनवून आणलेला होता ऑलरेडी. सो एकदम सकाळी सकाळी फ्रेश मूडमध्ये सकाळी 9 वाजता आम्ही त्याचा मस्त बर्थडे सेलिब्रेट केला. चेकआउट वॉज लाईक 11 AM. आम्ही इथे मस्त त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला. त्याची मामी होती, मावशी होती, काका, दोघं दादा. खूप त्याने एन्जॉय केला छान. आणि सकाळी सकाळी त्याचा मूडही छान छान फ्रेश होता. आजचा आमचा प्लॅन थोडा बाहेर फिरायचा होता. जरा कारला एकविरा मंदिर वगैरे छान. पिल्लूचे दर्शनही होईल मस्तपैकी मंदिरात. मी पण कधी कारला केव्ज किंवा एकविरा मंदिरचं दर्शन घेतलेलं नाही आहे. सो जो विला होता आपला तो कारलामध्येच होता सिटीमध्ये. सो एवढं जवळ आलो होतो. सो आम्ही ट्राय केलं की ओके मंडे आहे, लेट्स गो. दादा मावशी लोक मुंबईला रिटर्न निघाले. आम्ही हाफ ऑफ द फॅमिली आम्ही चाललो होतो दर्शनाला. आमच्यासोबत मोठा दादा होता, थांबले. स्टार्टिंगला मला वाटलं होतं की खूप जास्त पायऱ्या, कारण की मी कधी गेलेलीच नाही आहे एकविरा मंदिरला. सो तिथे पायऱ्या कमी आहेत तशा, पण थोडीशी डिफिकल्ट आहे. बट फास्ट होत झालं आमचं दर्शन. लाईक विदिन 20 मिनिट्स आम्हाला चढायला लागले. एवढं काही डिफिकल्ट नव्हतं. आणि अक्षत पण थोडा चालला त्याच्या दादासोबत छान. सो थोडं थांबत थांबत चालत आम्ही लगेच पोहोचलो. आणि फ्रेश एकदम सकाळी सकाळी गेलो ना, सो त्याच्यामुळे दर्शनही छान झालं. गर्दीही नव्हती. आमचा मामाही आमच्यासोबत थांबून गेलेला होता. आजीबाबा होते. सो दर्शन घेतलं आणि केव्स पण पाहिल्या. त्या केव्समध्ये खूप काही आहे यार, आम्हाला माहिती नव्हतं. तिथे आम्ही गाईडही केलेला होता. सो सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शेअर करते या ब्लॉगमध्ये. तुम्ही कधी व्हिजिट केलेलं नसेल तर एकदा व्हिजिट करा. लोणावळ्याला जात आहे, सो इट्स नियर बाय ओनली. एक दिवस एकविरा टेम्पल आणि कारला केव्सला नक्की द्या. इतके सुंदर केव्स वगैरे आहे. इतकं छान दर्शन झालं आमचं छान आतमध्ये. फोटोशूट अलाउड नव्हतं. सो दर्शन वगैरे झालं आमचं छान. थोडा वेळ बसलो आणि मग आम्ही कारला केव्स बघायला गेलो. तिथे तिकीट होतं. तिकीट फार काही कॉस्टली नाही आहे, नॉर्मल तिकीट आहे. सो तिकीट घ्या अँड मंदिराच्या बाहेरून एंट्री आहे कारला केव्सला. सो ते बघा वरती दगडी बांधकाम आहे आणि इतकं सुंदर केले ते. एका दगडावरती तुम्हाला ते सगळे अशोक स्तंभ. इफ यू नो हिस्टॉरिकल प्लेसेस डू विजिट कारला केव्स. 2nd सेंचुरी ते 5th सेंचुरीपर्यंत हे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. इथे बुद्ध मॉन्क वगैरे त्या स्तूपामध्ये मेडिटेशन वगैरे करायचे. अँड तिथलं जे हे छोटे छोटे रूम्स बनवलेत त्यांना मेडिटेशनसाठी. ऑल्सो ते आधी मी तुम्हाला जे दाखवलं आतलं ते जे स्तूप आहे ते एशिया वर्ल्डमध्ये सगळ्यात मोठं आणि हायेस्ट उंचवाला आहे. इट वॉज सो ब्युटिफुल. आणि ट्राय करा की गाईड घ्या, म्हणजे तुम्हाला जास्त नॉलेज भेटेल. बाकी असं पाहून तर तुम्हाला कळणार नाही की ते काय आहे म्हणून. सो आम्ही नंतरून खाली आलो. दर्शन वगैरे झालं, लंच वगैरे केला अँड सगळ्यांना आता टाटा बाय बाय केला. मामा आणि दादा मुंबईला निघालेले होते आजीबाबासोबत आणि आम्ही रिटर्न पुण्याला निघत होतो. सो असा होता आमचा बर्थडे प्लॅन. कसं वाटलं तुम्हाला अक्षतचा बर्थडे? रिटर्न येता येता आम्ही त्या थोडंसं मॅपर वगैरेमध्ये फिरलो, आईस्क्रीम खाल्ली. अक्षतने फर्स्ट टाईम स्ट्रॉबेरी आईस्क्रीम एन्जॉय केली. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. प्लीज लाईक शेअर.